मुंबईच्या वर्ली गोपचर हाऊसिंग सोसायटीमध्ये होळी दहनचा कार्यक्रम काही वेळात वरिष्ठ नागरिक इथले जे आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे। मात्र सध्या इथे लोक जमलेले आहेत। आमच्यासोबत शिवसेनाचे वरिष्ठ नेते आशिष चेंबूरकर जी आहेत। सर, ही जी होळी आता दहन होणार आहे, काय वैशिष्ट्य आहे याचं? ऐतिहासिक अशी होळी आमच्या या ठिकाणी असते, कारण शेवटी 100-125 वर्षाची परंपरा असलेली हाऊसिंग सोसायटी आहे। म्हणजे त्यावेळेला जुनी चाळ होती, नंतर डेव्हलप झाली, नंतर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी झाली। कारण शेवटी 100-125 वर्षाचा इतिहास, या 100 वर्षाचा इतिहास या सोसायटीला या ठिकाणी आहे। पारंपरिक पद्धतीने मध्ये इथे होळी साध्या प्रमाणामध्ये इथे साजरी केली जाते। अनेक रहिवासी या ठिकाणी खाली उतरतात आणि जे रहिवासी बाहेरगावी राहायला गेलेत किंवा इथून सोडून दुसरीकडे राहायला गेले असतील, ते सुद्धा होळीच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतात, या होळीचं पूजन करत असतात आणि अशा निमित्तानं हा होळीचा सण इथले सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही साजरा करतो। इथले जे मूल निवासी कोळी बांधव आणि इतर जे आहेत ते सुद्धा ह्यामध्ये तेच हे करतात साजरं? नाही, मुळामध्ये वरळीमध्ये कोळी, पाचकळशी, आगरी हे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी, शेवटी ही मूळ जागा कोळी पाचकळशींची या ठिकाणी आणि पाचकळशी समाजाची ही या ठिकाणी होळी या ठिकाणी आहे। पाचकळशी समाज इथे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी, आणि हे सगळे आपल्याला या ठिकाणी रहिवासी दिसतात, हे पाचकळशी समाजातल्या। म्हणजे ही परंपरा 100 वर्षा, म्हणजे हा मूळ 250-300 वर्षापासूनचा इतिहास पाचकळशी समाजाला या ठिकाणी आहे। म्हणून हा समाज मुंबईमध्येच या ठिकाणी विखुरलेला समाज आहे। तो हा वरळीतला समाज आहे। तो वरळीतला समाज हा या ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करतो। होळीमध्ये वाईट गोष्टी जी आहेत ते जळून खाक होतात, तर काय मागणी करायला आपली काय अपेक्षा आहे की सध्या ते राजकारणामध्ये जी काही उणीवा आलेली आहे किंवा काही भरपूर जी अप्रिय गोष्टी आलेली आहे, त्या संदर्भात काही आपली अपेक्षा आहे? नाही, फक्त एवढीच अपेक्षा आहे। आज ज्या पद्धतीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सध्या या ठिकाणी सादर झालेला आहे, त्याच्यामध्ये 38,000 कोटीची ठेवी तुटल्यात। कारण शेवटी ह्या मुंबईकरांच्या नागरिकांना सेवा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी असते। तर मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टीकडे होळीमध्ये जाऊ आणि चांगल्या पद्धतीमध्ये, ज्या पद्धतीमध्ये मुंबईचा विकास होण्यासाठी मुंबई महानगरपालिका, कारण देशातली ही मुख्य महानगरपालिका आहे, अशा पद्धतीमध्ये त्याचा खजिना टिकवणं हा फार महत्त्वाचा आहे। तो खजिना वाढत जाऊ अशी होळी चरणी प्रार्थना करतो। आणि काही असतील ह्या मुंबईवर ज्यांचे डोळे लागले असतील, कळलं ना, किंवा मुंबईवर ज्यांची दृष्टी काय प्रमाणामध्ये हे असेल, सत्ताधारी जे असतील, विरोधक या ठिकाणी असतील, त्या दोघांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेची आगेकूच हो अशी या ठिकाणी मी या होळीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो। शेवटचा प्रश्न, मुंबईकरांना काय शुभेच्छा द्याल? मुंबईकरांना आमच्या वतीनं आणि या सगळ्या आमच्या पाचकळशी समाजाच्या वतीनं आज होळीच्या निमित्तानं आरोग्यदायी होळी जावं, कळलं ना। ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बघाल अनेक रोगराई या ठिकाणी पसरलेली असताना मुंबई महानगरपालिका त्याच्यावर मात करत असताना सुद्धा अनेक या ठिकाणी आहेत, पण शेवटी म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50, कळलं ना। आरोग्य चांगलं राहील तर आपण मुंबईकरांसाठी सेवा देऊ शकतो, म्हणून लोकांसाठी देवा शेवू शकतो, कुटुंबासाठी देऊ शकतो। म्हणजे मुंबईचं आरोग्य सुखदायी ठेवो अशी सदिच्छा, शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। हे होते आशिष चेंबूरकर जी होळीच्या निमित्ताने त्यांनी मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांचं चांगलं स्वास्थ्य असावं, सर्व काही व्यवस्थित असावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रेमसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।